श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांचे विचार ऐकणार आहोत। स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे। मनशांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात। स्वामी समर्थांचे काही विचार आज आपण मांडूया। संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात। दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते। तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका। समाधानी रहा, सुखी व्हाल। भक्ती करा, मुक्ती मिळेल। ध्यान करा, ज्ञान मिळेल। प्रार्थना करा, प्रगती होईल। मी पण सोडा, मोठे व्हाल। कला शिका, अमर व्हाल। व्यसन सोडा, शांती मिळेल। सहाय्य करा, सोबत मिळेल। दान करा, धन मिळेल। त्याग करा, आत्मानंद मिळेल। श्रम करा, सुख मिळेल। जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ। मी सर्वत्र आहे। मी चराचरा व्यापून आहे। मी वारा आहे। मी पाणी आहे। आकाशही मीच आहे। गाणगापुरात मीच आहे। ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाही। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। मीपणा दूर ठेवून जा। विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही। हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो। श्री स्वामी समर्थ।